आले येताना ऑन द वे त्याला काही बघायचं होतं म्हणून त्यांनी पाहिलं असेल. याचा अर्थ 3 दिवस त्यांचा दौरा आहे, एका दिवसाचा दौरा नाही की आलं ना अंधारात टॉर्च मध्ये पाहणी केलं आणि पथक माघारी गेलं. 3 दिवस ते पूर्ण मराठवाड्यामध्ये पथक थांबणार आहे. ज्या ठिकाणी मेजर नुकसान आहे, ज्या ठिकाणी आपण ती क्षेत्र, तो गाव, तो महसूल विभाग आपण पंचनाम्यांमधनं किंवा राज्य सरकारच्या प्रस्तावामधनं पाठवलेला आहे, तिथं वेगवेगळ्या टीम करून ते अधिकारी स्वतः जाणार आहेत. 3 दिवस आहेत, याचा अर्थ 3 दिवस ते फक्त रात्रीच पाणी टॉर्चमध्ये करणार असं नाही. त्यामुळे विरोधकांना केवळ अशा गोष्टीचं भांडवल करायची सवय आहे. येताना ते ऑन द वे त्यांनी पाहिलं असेल, हा कदाचित म्हणजे येता येता त्यांनी पाहण्याचा प्रकार घडला असेल. पण 3 दिवस ज्या ज्या ठिकाणी त्यांना जाता येणार आहे त्या ठिकाणी ते वेगवेगळे त्यांची टीम करून पाहणी करणार आहेत. पण महिन्याभरानंतर पाणी करायला दौरा झालेला आहे. महिनाभरानंतर आले तर महिन्याभरानंतर का आले? नुकसान झाले आले तर अजून बरंच नुकसान पाहायचंय, इतकं लवकर येऊन का बघितलं? साहेब, माझी विनंती माध्यमांच्या प्रतिनिधींना आहे, याच्या अगोदरची सुद्धा तुम्ही कार्यपद्धती बघा की जेव्हा केव्हा अशी नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा पहिल्यांदा तातडीची मदत राज्य सरकार देतं आणि राज्य सरकार ती नैसर्गिक आपत्ती हळूहळू कमी झाल्यानंतर, जमिनी वाळल्यानंतर, शेतात जाण्यासारखी परिस्थिती माणसाला निर्माण झाल्यानंतर जेव्हा आपण पंचनामे करतो, स्थळ पाहणी करतो, यंत्रणा जेव्हा तिथं गावामध्ये जाते तेव्हा आलेला त्याचा अहवाल हा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्तामार्फत राज्य सरकारच्या मदत आणि पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत राज्याच्या माननीय मंत्रिमंडळापुढे ही एवढी मोठी प्रोसिजर आहे आणि त्यातनं मग तो मंत्रिमंडळाच्या ठरावासह केंद्राकडे सादर केला जातो. जेव्हा केंद्राकडे प्रस्ताव जातो तेव्हा केंद्राची वेगवेगळ्या विभागांच्या यंत्रणा त्यांचं पथक तयार करतात आणि ते पथक या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करायला येतात. ही आतापर्यंतची प्रोसिजर आहे, आतापर्यंतची फॉलो केलेली पद्धत आहे.